महत्त्वाची बातमी आहे नसरापूरमधली। नसरापूरमधील अत्याचार आणि हत्या प्रकरण आणि या प्रकरणात आरोपीसह पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे। या दरम्यान आपण दारूच्या नशेत होतो, आता आपल्याला काहीही आठवत नाही घटनेबद्दल, असं या आरोपीचं म्हणणं आहे। आरोपी भीमराव कांबळेला सोबत घेऊन पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, या ठिकाणी आरोपीला घटनास्थळी नेण्यात आलं पोलिसांकडून आणि त्यावेळी मात्र आरोपीनं केलेला दावा आणखीनच चीड आणणार आहे। नक्कीच लागवी, खरं तर या आरोपीला सोबत घेऊन आज पहाटेच्या सुमारास पुणे ग्रामीणचं एक पथक जे आहे ते नसरापूरमध्ये ज्या गोट्यामध्ये ही सगळी घटना घडली होती त्या गोट्यामध्ये घेऊन गेलं होतं। त्या ठिकाणची पाहणी जी आहे ती आरोपीकडून घटनाक्रम जो आहे तो पोलिसांनी समजावून घेतला, परंतु आरोपी हा अत्यंत हुशार आहे। यापूर्वी त्याच्यावर 2 ते 3 गुन्हे सेम याच प्रकारचे दाखल आहेत। ज्या पद्धतीने चिमुरडीची हत्या आणि तिच्यावरती लैंगिक अत्याचार या आरोपीनं केलेले आहेत, तसेच गुन्हे त्याच्यावरती यापूर्वी दाखल आहेत। त्याची मोडस याच पद्धतीची आहे, त्या पद्धतीने तो पोलिसांना चकवा देत आहे। खरं तर या सगळ्या घटनेमध्ये मला काहीही आठवत नाही, मी दारू पिलेलो होतो, असा दावा देखील त्याने पोलिसांच्या समोर केलेला आहे। परंतु पोलीस जे आहेत त्याच्या सगळ्या या हुशारीचा पोलिसांना सगळा अंदाज आहे, त्यामुळे पोलिसांना तो कुठेतरी चकवा देत आहे असं पोलिसांच्या लक्षात आलेलं आहे। आणि पोलीस मोठ्या प्रमाणात याची जी चार्जशीट आहे किंवा याची जी कागदोपत्राची जी पूर्तता आहे ते अगदी फास्ट गतीने करताना दिसत आहेत। ज्या गोठ्यामध्ये या सगळ्या चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली, त्या गोठ्याचे नमुने काल जे आहेत ते पोलिसांनी घेतलं। तो गोठा या आरोपी भीमराव कांबळेला दाखवण्यात आला। खरं तर भीमराव कांबळे हा या सगळ्या गोष्टी नाकारत होता, परंतु पोलिसांनी अत्यंत हुशार पद्धतीने चलाक पद्धतीने आज पहाटेच्या सुमारास भीमराव कांबळेला नसरापूर या ठिकाणी घेऊन गेले होते, कारण गावकरी त्यावेळेस नसतात आणि याबाबतची माहिती कोणालाही देण्यात आली नव्हती। कारण ज्या पद्धतीनं भीमराव कांबळेला ज्या नसरापूर या ठिकाणी आणलं अशी जर माहिती बाहेर आली असती तर भीमराव कांबळे याच्यावरती त्या ठिकाणी हल्ला झाला असता। त्यामुळे पोलिसांना अत्यंत गोपनीय पद्धतीने ही सगळी जी घटनास्थळाची पाहणी ती आज केलेली आहे। पुन्हा कोर्टामध्ये जे आहे त्या संदर्भातला जबाब जो आहे तो पोलीस लागवी देणार आहे। लागवी अगदी चंद्रशेखर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।